विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निसर्गाची जादू कशी असते ती पाहणार आहोत। या बिया आणि या बियांमध्ये लपलेलं जी वनस्पती आहे ती आपल्या सगळ्यांना काही दिवसानंतर भेटायला येईल। ह्यात सर्व आपले मित्र लपलेले आहेत। आज हे बीज रूपाने आहेत, वेगवेगळ्या बीजांनी हे रूप धारण केलेलं आहे आणि ह्या सर्व बिया मातीमध्ये जादू असते। ती जादू आपण पाहणार आहोत आणि ती जादू कशी असते ती आज आपण पाहणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ही आज बीज रूपात असलेले आपले सगळ्यांचे मित्र येणाऱ्या 5-7 दिवसात तुम्हाला वेगळ्या रूपात भेटायला येणार आहे। आपण हे सगळं बीज संकलित केलं आहे आणि ह्या बीज रूपातील हे पाहुणे, हे सर्व मित्र आपण त्यांच्यासाठी ही केलेली एक झोपडी म्हणूया, त्यांच्यासाठी केलेलं हे घर म्हणूया, या सगळ्यांमध्ये ते लपून बसणार आहेत। ही सगळी तुमचे मित्र आहेत। हे मित्र तुम्हाला भेटायला येणार आहेत। आज जरी ते बीज रूपात असतील तरी ते येणाऱ्या काळात तुम्हाला वेगळ्या रूपात भेटायला येणार आहेत। आज आपण यांना या पिशव्यांमध्ये आपण दडवून ठेवणार आहोत। आणखी काही आपल्या मैत्रिणी अशीच माती भरून आणण्यासाठी गेलेल्या आहेत, त्यांची आपण वाट पाहूया। कल्याणी ताई, आता तुम्ही ह्या आपल्या हातात असलेले हे मित्र आहे की नाही, हे तुमचे खूप सारे मित्र आहेत, ह्या ट्रेमध्ये बसलेले आहेत। हे सगळे मित्र तुम्हाला भेटायला येणार आहेत 8-10 दिवसानंतर वेगळे कपडे घालून। आता या जे काही मित्र आहेत हे आपल्या प्रत्येक मित्राला 2-2 मित्र द्यायचे आहेत। एका रांगेत तुम्ही द्या, ईश्वरी आणि तुम्ही दोघी इकडून या, साक्षीकडून। तुम्ही त्या मित्रांसाठी केलेल्या घरात त्यांना ते लपवायचं आहे। आता तुम्हाला मिळालेल्या मित्रांना त्या पिशव्यांमध्ये लपवून ठेवायचं आहे। आपण मातीची जादू पाहणार आहोत। माती कशा पद्धतीने या बियांना जन्म देते आहे की नाही, काय असतं मातीमध्ये, निसर्गात कशी जादू असते आपण ते पाहणार आहोत। याचं आपण दररोज निरीक्षण करणार आहोत। आता याच्यात नेमकं काय घडतंय, कोणती प्रक्रिया घडते हे आपण पाहणार आहोत। आता थोड्या वेगळ्या प्रकारच्या बिया आहे की नाही, आंब्याच्या, त्यानंतर जांभळाच्या आहे की नाही, चिक्कूच्या, या बिया कल्याणी आणि ईश्वरी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। चला, दुसरा राऊंड आपण पहिल्या राऊंडमध्ये वेगळ्या बिया घेतल्या होत्या, आता आपण दुसऱ्या राऊंडमधून घेत आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आपल्या निसर्गामध्ये असतात आहे की नाही, तशाच हे सुद्धा जेव्हा उगवतील तेव्हा आपल्याला वेगळ्या प्रकारचे हे मित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। सांगितलं ना
आता आपण येणारे 5-7 दिवस या पिशव्यांचं निरीक्षण करणार आहोत। यातून तुम्ही लपवलेले मित्र येणाऱ्या काळात येणार आहेत। आपण बघूया आपले हे मित्र कशा स्वरूपात येतील, माती कशी जादू करते, निसर्गात कशी जादू असते हे तुमच्या लक्षात येईल। नेमकं काय असतं मातीमध्ये की जेणेकरून त्याच्यात लपवलेलं बी एक वेगळ्या वृक्षामध्ये वनस्पतीमध्ये रूपांतरित होतं, काय होत असेल याविषयीचा आपण माहिती या 5-7 दिवसात घेणार आहोत। बघा, निसर्गामध्ये असंच असतं, पाऊस पडल्यानंतर मातीमध्ये ओलावा निर्माण होतो आणि त्या मातीत लपून बसलेले बीज अंकुरतात। मग अंकुरताना नेमकं काय होतं ही एक वेगळी निसर्गाची जादू आहे। ते आपण आपल्या या कृतीतून आपण पाहणार आहोत। एक 5-7 दिवस आपण निरीक्षण करूयात। उरलेले हे जी काही मित्र आहेत यासाठी आपण उद्या परत वेगळ्या पिशव्या आणणार आहोत आणि त्यामध्ये तेल आपण लावणार आहोत। तोपर्यंत आपण थांबूया।